नमस् नमस्कार, मी तुषार सुरासे। आज प्रभाग क्रमांक 7 क आणि ड प्रवर्गातून क मध्ये माझे मिसेस डॉक्टर आदिती तुषार सुरासे आणि ड प्रवर्गातून तुषार सुरासे मी स्वतः एक इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म पक्षाकडे भरलेला आहे। आणि निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांचा एवढा आनंद आणि जोश पाहून पक्षही आम्हाला एवढी संधी देईल। प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही पूर्ण ताकदीने उभा आहे। त्यावेळेस प्रभाग क्रमांक 7 मधील 4 सीटावर राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्वच्या सर्व 4 सीट आम्ही निवडून आणण्यासाठी 100% प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला ते यशही मिळणार आहे। प्रभागात जात असताना प्रभागातील सर्व लोकांच्या इच्छा आहे की एक नवीन युवा वर्ग पाहिजे, एक शिक्षित वर्ग पाहिजे आणि म्हणूनच आम्ही स्वतः शिक्षित उमेदवार म्हणून आम्ही समोर आलेलो आहोत। पक्षातर्फे एक उच्च शिक्षित तरुणांना संधी दिल्या जाते, तर या संदर्भात तुम्ही काय म्हणता? नक्कीच दादांनी सांगितलेलं आहे की एक नवीन पिढी, एक शिकलेली पिढी जर समाजकारणात आणि राजकारणात असेल तर याचा फायदा नक्कीच आपल्या शहराच्या विकासासाठी खूप मोठा हातभार लागेल। आपल्याला तरुणांचा एवढा ताफा दिसतोय, याचा अर्थ तुम्ही तरुणांमध्ये लोकप्रिय आणि तरुणांचे तुम्ही कामं करतात। हो नक्कीच, आज तरुणांमध्ये मी तेवढे कामं केलेले। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये 2007 मधून विद्यार्थ्यांमध्ये काम केलेले आहे। विद्यापीठामध्ये मी जवळपास विद्यार्थ्यांसाठी बरेचसे आंदोलन मी केलेले आहे। त्यामुळे पक्षही माझा नक्की विचार करेल की एक जुना आणि एकनिष्ठ म्हणून मी पक्षामध्ये राहिलो आहे। यापूर्वी काही कामं केली आहेत वार्डातली किंवा जनतेची? हो नक्की, वार्डामध्ये प्रभागामध्ये मी भरपूर काही कामं केलेली आहे। जसं की लोकांच्या काही समस्या असेल, आरोग्य क्षेत्रामध्ये काही असेल। आता मी आरोग्य क्षेत्रामध्ये माझे स्वतःचे मेडिकल्स आहे, क्लिनिक आहे आणि आम्ही दरवर्षी एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर असू द्या किंवा कोविडमध्ये लोकांसोबत खूप चांगला संपर्क झाला माझा। लोकांची खूप इच्छा होती की तुषार दादा तुम्ही तुमच्यासारखे एक युवा नेतृत्व जर समोर आलं तर नक्की आपल्या प्रभागातील सगळ्यांना हा फायदाच होणार आहे। प्रभागाचाच नाही तर पूर्ण शहराचा हा एक नवीन विकास राहील। आमच्या प्रभागामध्ये ज्या राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, जसं की कुठलंही शासकीय रुग्णालय नाही आहे आमच्या प्रभागामध्ये, जे की लोकांना खूप लांबपर्यंत जावं लागतं। या बऱ्याचशा गोष्टी आहे, रस्ते नाही, मुलांसाठी युवा वर्गांसाठी ग्राउंड नाही राहिले। आज ह्या बऱ्याच समस्या आहे की युवा वर्गांनी माझ्यापर्यंत पोहोचवल्या, मीही पक्षापर्यंत पोहोचत आलो। मी बऱ्याचशा गोष्टी सांगत आलेलो आहे की एकदा संधी नक्की मला मिळाली पाहिजे आणि ही संधीचं सोनं मी नक्की करणार। तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या आमच्या प्रभागात सगळ्यात मोठी समस्या आहे की एक आरोग्य रुग्णालय नाही आहे। दुसरं ग्राउंड, मुलांसाठी खेळण्यासाठी मोठं क्रीडांगण नाही आहे। जे की पहिले क्रीडांगण होते ते संपुष्टात आलेले आहे। जसे की गार्डन आहे, एवढी मोठी जागा आहे गार्डनसाठी, पार्किंगसाठी, तर त्या समस्या आहे। रस्त्याच्या समस्या आहे, ड्रेनेजच्या सगळ्यात मोठ्या समस्या आहे। सगळ्यात मोठी मेजर समस्या जी आपल्या सिटीची आहे, जी की 20 वर्षापासून आपण बघतोय की आपल्या स्मार्ट सिटीला फक्त स्मार्ट सिटीला 20 वर्षापासून 7 दिवसाला पाणी येत आहे। एवढी मोठी समस्यासाठी आता पाण्याच्या टाक्या सुद्धा झालेल्या आहे। पाण्याच्या टाक्या झाल्या तर त्याच्यानंतर तुम्ही ते सुरुवात करायला पाहिजे होती। त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण शहराला एकाच दिवसापासून आपण सुरुवात करू, हा कुठला न्याय? जसं की पाण्याच्या टाकीचं काम कंप्लीट झालं, त्या भागाला तुम्ही पाणी चालू करून देण्यात यावं। ज्या ज्या भागात पाण्याच्या टाक्या कंप्लीट झाल्या त्या सर्व भागांमध्ये तुम्ही पाण्याच्या टाक्या सुरळीत चालू करा। तुम्ही वेळ नका घालू की सगळ्या टाक्यांचं उद्घाटन एकदाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल किंवा दुसऱ्या कोणाच्या हस्ते तुम्हाला करायचं असेल। तुम्ही बघता आहे की आज समस्या फार वाढली आहे की पाण्याची समस्या महिला वर्गाला। पहिल्यासाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवणार? महिलांसाठी आम्ही बचत गटाचे उपक्रम, शासकीय ज्या योजना असत्या त्या आम्ही महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आलेलो आहे। बऱ्याचशा महिलांना आम्ही खूप साऱ्या शासकीय योजनेतून गृह उद्योग म्हणा, ह्या योजना आम्ही पोहोचवलेल्या आहे घरोघरी। प्रभागामध्ये कोणत्या कॉलनी येतात आणि मतदारांची संख्या किती आहे? आमच्या प्रभागामध्ये N12, N11, पवननगर, श्रीकृष्णनगर, रशीदपुरा, सिद्धार्थनगर, पोलीस कॉलनी एवढ्या येतात। आमच्या प्रभागाची लोकसंख्या 36,000 आहे। कोणते कोणते राष्ट्रस्तरीय चालू होते? आमच्या प्रभागात SC प्रवर्गासाठी पुरुष आहे, OBC प्रवर्गासाठी महिला आहे, ओपन महिला आहे आणि एक सर्वसाधारण आहे।